नमस्कार दोस्तो, लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. चला तर पाहूया. चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी मिळणार मित्रांनो? 1500 रुपये तर मिळत आहेत मित्रांनो, पण 2100 रुपये जे सरकारने आश्वासन केलेले होते ते कधी मिळणार? चला तर पाहूया मित्रांनो. लाडक्या बहिणींनी आता आपल्या खात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा होईल ही गोष्ट विसरून जावी लागणारे, कारण याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अधिवेशनादरम्यान बुधवारी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या विधानामुळे हे देखील स्पष्ट झाले की राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचा विषय चर्चेला येणार नाही. पहा तर मित्रांनो, मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये मिळणार अशी अफवा पसरवली जात होती मित्रांनो. चॅनल शेवटपर्यंत पहा मित्रांनो. काय आहे अपडेट, संपूर्ण माहिती पाहूया. आदित्य तटकरे म्हणाले, येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात आपण 2100 रुपये हप्ता घोषित करू असं कुठेही वक्तव्य मी केलेलं नाही. बघा मित्रांनो, ज्यावेळी एखादी योजना आपण जाहीर करत असतो तेव्हा तो जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो, पण याचं अर्थसंकल्पात हा हप्ता 2100 रुपये करणार असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. पहा मित्रांनो, 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भात प्रस्तावाला मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ निर्णय घेईल. त्यानंतर विभाग म्हणून या संदर्भात प्रस्ताव आम्ही शासनासमोर ठेवू. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. दरम्यान काल या संदर्भात बोलताना तटकरे यांनी म्हटलं होतं की हप्ता वाढवण्यासंदर्भात योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीने जेव्हा या योजनेसाठी येणारा निधी आमच्या खात्याकडे येतो तेव्हा तो पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं, तसंच पुढच्या काळात नागपूरमध्ये महिलांनी या योजनेचा फायदा घेत 3-3.5 हजार महिलांनी एकत्र येऊन 30 लाखाचं भांडवल या महिलांनी उभं केलं. याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी एकत्र यावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी विभाग म्हणून आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.